स्टार इंडिया वन मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजची प्रमुख माहिती। मागासवर्गीयांच्या जागेवर अतिक्रमणाचा आरोप। तहसील कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे धरणे आंदोलन। शेवगाव शहरातील गट क्रमांक 704 मधील मागासवर्गीय कुटुंबाच्या जागेवर कथित अतिक्रमण करून महात्मा सार्वजनिक वाचनालयाची इमारत उभारण्यात आल्याचा आरोप करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी आज दिनांक 14 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजल्यापासून शेवगाव तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे। संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून मागासवर्गीय कुटुंबांना त्यांच्या हक्काची जागा मिळवून द्यावी अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली आहे। शेवगाव शहरातील गट क्रमांक 704 मधील जागेबाबत मागासवर्गीय कुटुंबांच्या हक्काचा प्रश्न निर्माण झाला असून शासनाकडून संबंधित कुटुंबांना देण्यात आलेल्या जागेवर बेकायदेशीरपणे कब्जा करून बांधकाम करण्यात आल्याचा गंभीर आरोप आंदोलकांकडून करण्यात आला आहे। या जागेवर महात्मा सार्वजनिक वाचनालयाची इमारत उभी करण्यात आल्याचे सांगत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। गट क्रमांक 704 मधील जागेची मोजणी व हद्द निश्चितीच्या प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे। चुकीच्या पद्धतीने नकाशा तयार करण्यात आल्याने मागासवर्गीय कुटुंबांच्या वहिवाटीचे क्षेत्र कमी दाखवण्यात आल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे। त्यामुळे प्रत्यक्ष जागेची फेरमोजणी करून अचूक हद्द निश्चितीचा नकाशा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। दरम्यान महसूल, भूमी अभिलेख, पंचायत समिती, नगर परिषद व संबंधित कार्यालयांच्या नोंदींमध्ये फेरफार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। काही नोंदी रद्द करून त्याऐवजी नवीन नोंदी करण्यात आल्याचा दावा करत या सर्व कागदपत्रांची पडताळणी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे। या प्रकरणी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडेही तक्रार करण्यात आल्याचे आंदोलकांनी सांगितले। त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांना चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना झाल्याचा दावा करण्यात आला आहे। मात्र अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे। महात्मा सार्वजनिक वाचनालयाच्या जागेचीही चौकशी करण्याची मागणी। महात्मा सार्वजनिक वाचनालयाने संबंधित जागेवर अतिक्रमण करून इमारत उभारली असल्याचा आरोप आंदोलकांनी केला असून वाचनालयाला जागा कोणत्या आदेशाने व कोणत्या प्रक्रियेत देण्यात आली याची चौकशी करण्याची मागणी केली आहे। तसेच संबंधित जागेच्या फेरनोंदी, मोजणी नकाशे व अन्य शासकीय कागदपत्रांची तपासणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी अशी मागणी करण्यात आली आहे। आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्या: गट क्रमांक 704 ची प्रत्यक्ष फेरमोजणी करावी, मागासवर्गीय कुटुंबांच्या हक्काच्या जागेची हद्द निश्चित करावी, चुकीच्या महसूल व भूमी अभिलेख नोंदी दुरुस्त कराव्यात, कथित बेकायदेशीर बांधकामाची चौकशी करावी, तसेच दोषी आढळणाऱ्या व्यक्ती व संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशा मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत। तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या या धरणे आंदोलनामुळे प्रशासनाकडून आता कोणती भूमिका घेतली जाते आणि आंदोलकांच्या मागण्यांवर कोणती कार्यवाही केली जाते याकडे शेवगावकरांचे लक्ष लागले आहे। आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। पाहत रहा स्टार इंडिया। फेसबुक आणि इंस्टाग्राम स्टार इंडिया वन ला फॉलो करा। पाहिल्याबद्दल धन्यवाद।